10वी आणि 12वी परीक्षेत विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळालेले आपण ऐकतोच। पण एक अशी परीक्षा जिच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 67 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळालेत। पण हा कौतुकाचा विषय न बनता वादाचा, आरोपाचा आणि आक्षेपांचा विषय ठरलाय। नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थातच नीट परीक्षा, ज्या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग पद्धत वापरली जाते आणि निगेटिव्ह मार्किंग पद्धत असूनही चक्क 67 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवलेत आणि हीच गोष्ट आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। हा वाद एवढाच नसून नीट परीक्षेबद्दल अनेक आक्षेप देखील घेण्यात आलेत। नक्की नीटचा हा वाद काय आहे या व्हिडिओमधून नीट समजून घेऊयात। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थातच नीट परीक्षा दरवर्षी देशातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात। या वर्षी देखील देशभरातून 24,06,079 विद्यार्थ्यांनी या परीक्षेचे अर्ज भरले होते। त्यातील 23,33,297 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। पण आता या परीक्षेवर विद्यार्थ्यांसकट अनेक पालकांनी आक्षेप घेतलाय। अगदी 5 मुद्द्यांमध्ये आपण या परीक्षेचा हा घोळ समजून घेऊयात। या परीक्षेच्या वादाचा पहिला मुद्दा म्हणजेच परीक्षेच्या 2 दिवस आधीच पेपर फुटी प्रकरण। 5 मे रोजी देशभरात नीट परीक्षा घेण्यात आली, पण या परीक्षेच्या 2 दिवस आधीच म्हणजेच 3 मेला कथित फसवणूक प्रकरण समोर आलं। गुजरातमधील एका शिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यासह 16 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत फसवणूक करण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये दिल्याचा आरोप करण्यात आलाय। गुजरातमधील शास्त्रीनगर इथे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 12 मेच्या दिवशी पाटणा पोलिसांनी या 16 जणांना अटक केली, ज्यामध्ये काही MBBS चे विद्यार्थी होते। काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार हा पेपर 5:20 संपला, पण त्याआधी 4 वाजताच हा पेपर ऑनलाईन शेअर झाला होता। या पेपर फुटी प्रकरणानंतर काही पालक कोर्टात गेले आणि हा पेपर रद्द करण्याची मागणी देखील केली होती। या परीक्षेच्या वादाचा दुसरा मुद्दा म्हणजेच 14 जूनला लागणारा निकाल 10 दिवस आधीच जाहीर झाला। नीट परीक्षा झाल्यानंतर परीक्षेबाबतच्या माहिती पत्रिकेत 14 जूनला या परीक्षेचा निकाल जाहीर होईल असे स्पष्ट नमूद केलं होतं। पण दिलेल्या निकालाच्या तारखेच्या 10 दिवस आधीच म्हणजेच 4 जूनलाच अचानक हा निकाल जाहीर करण्यात आला। याच दिवशी लोकसभा निवडणुकीचा देखील निकाल जाहीर झाला। त्यामुळे माध्यमांवर लोकसभेच्या निकालाची चर्चा त्या दिवशी होत होती आणि म्हणूनच या परीक्षेत जो घोळ झाला याची चर्चा माध्यमांमध्ये फारशी होऊ नये म्हणून जाणून बुजून या तारखेला हा निकाल जाहीर केला असा आरोप अनेक विद्यार्थी व पालकांनी लगावला। या परीक्षेच्या वादाचा तिसरा मुद्दा म्हणजेच 67 विद्यार्थ्यांना मिळालेले पैकीच्या पैकी गुण। नीट ही परीक्षा एकूण 720 मार्कांची असून यात निगेटिव्ह मार्किंग पद्धत वापरली जाते। आजपर्यंत 2 किंवा 3 विद्यार्थ्यांनीच या परीक्षेत 100% गुण मिळवलेत। पण यावर्षी झालेल्या नीट परीक्षेच्या एजन्सीकडून 4 जूनला म्हणजेच निकालाच्या दिवशी जेव्हा स्टॅटिस्टिक जाहीर करण्यात आलं तेव्हा मात्र तब्बल 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाल्याची बाब समोर आली। धक्कादायक म्हणजे या 67 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थी हे हरियाणातील एकाच केंद्रावरचे विद्यार्थी आहेत, ज्या 8 विद्यार्थ्यांची नावे पूर्ण देखील जाहीर केली नसून फक्त त्यांचं पहिलं नाव दिसतंय आणि या यादीत सुद्धा या विद्यार्थ्यांची नावे एका खालोखाल एक असल्याचं दिसून येते। त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेला सुद्धा एकामागोमाग एक बसल्याची शक्यता बाकीचे विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली आहे। या परीक्षेच्या वादाचा चौथा मुद्दा म्हणजेच 100% गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ग्रेस मार्क्स। नीटमध्ये जी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम वापरली जाते त्याचा विचार करता या परीक्षेत 720 पैकी 718 किंवा 719 गुण मिळवणं जवळजवळ अशक्य आहे। मग ज्या विद्यार्थ्यांना 720 गुण मिळाले आहेत त्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले का असा प्रश्न विद्यार्थी आणि पालक उपस्थित करतात। या प्रकरणी 6 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या एका पत्रकात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक गोष्ट जाहीर केली आहे, ती म्हणजेच पालकांच्या तक्रारीनंतर काही केंद्रांवरचे CCTV त्यांनी तपासले आणि यात काही विद्यार्थ्यांना उशिरा प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचं आढळल्याने त्याची नुकसान भरपाई म्हणून त्या विद्यार्थ्यांना अधिकचे गुण म्हणजेच ग्रेस मार्क्स देण्यात आल्याचं या एजन्सीने सांगितलंय आणि याच मार्किंग सिस्टीमवर पालकांनी आक्षेप नोंदवलाय। आणि या परीक्षेच्या वादाचा 5वा आणि शेवटचा मुद्दा म्हणजेच या परीक्षेच्या निकालानंतर एका विद्यार्थिनीने केलेली आत्महत्या। नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजस्थानमधील कोटा शहरात राहणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं। या वर्षात जानेवारीपासून कोचिंग हब कोटा येथे विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येची ही 10वी घटना आहे। या सर्व गोष्टींमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या परीक्षेत घोळ झाला असल्याचा आरोप केला।
अनेक ठिकाणी याबाबत आंदोलन देखील सुरू आहे। त्यासोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। तसेच या प्रकरणामुळे मेडिकल फील्डचे मेरिट वाढणारे ती गोष्ट वेगळीच। 600 पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आधी प्रवेश मिळायचा, पण आता 650च्या वर गुण असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेशासाठी संघर्ष करावा लागणार आहे। त्यामुळे त्यांचे पालक देखील आता चिंतेत आहेत। तुर्तास इथेच थांबूया। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।